शिवडीत एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाळा नांदगावकरांसाठी सभा घेतली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अजय चौधरी यांनी मतदारसंघात बाईक रॅली काढली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि बहुतांश उमेदवार हे सभांपेक्षा प्रचार रॅलीवर भर देताना दिसून येत आहेत। अजय चौधरी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, ज्यांनी प्रचार फेरी सुरू केलेली आहे। शिवडी मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे, कारण थेट राज ठाकरे हे तुमच्या विरोधात या ठिकाणी सभा घेत आहेत, काय वाटतं? म्हणजे तुम्हाला शिवडी विधानसभेतली महाविकास आघाडीने शिवसेनेची ताकद समजून आली ना, कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, गड आहे। आदरणीय बाळासाहेब सांगत नेहमी की शिवसेनेचा शस्त्रागार आहे लालबाग, परळ, शिवडी। त्यामुळे त्यांना सभा घ्यावी लागली, त्यांना अनेकांना विनंती करून पाठिंबा मागावा लागला। सत्ताधारी पक्षाला तो उमेदवार देता आला नाही, त्याच्यामध्ये त्यांचा पराभव स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे हा गड शिवसेना आहे तसाच अभेद्य ठेवणार, जिंकणार आणि गुलाल उधळणार। तो शिवडी विधानसभेचा पहिला उधळणार मातोश्रीवरती जाऊन। आणि सगळे शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत करत आहेत, पदाधिकारी मेहनत करत आहेत आणि प्रचंड उत्साहामध्ये आज रॅलीला सुरुवात झाली। लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता। श्रीनिवास सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।